हाय, मैं हूँ आपका दोस्त और आपके चैनल का होस्ट महेंद्र मनवर। और आज फिर से मैं एक न्यू व्लॉग आपके लिए लाया हूँ। अभी मैं हूँ पूना में और ये है मोसी रोड, क्रिस्टल एरिया मोसी रोड का। और यहाँ से मैं जाऊँगा हिंजवड़ी। तो मोसी से हिंजवड़ी का जो शॉर्टकट रास्ता है वो मैं आपको आज इस व्लॉग में दिखाने की कोशिश करूँगा। ये देखिए, अभी कार आ गई है मेरे भाई की और यहाँ से हम अभी जाएंगे मोसी रोड। तो अभी मैं निकल चुका हूँ मोसी रोड एरिया से और अभी जाऊँगा मोसी रोड से। एक शॉर्टकट रास्ता है हिंजवड़ी फेज 3 में जाने का, तो वही रास्ता मैं दिखा रहा हूँ। वहाँ जो जाने का उद्देश्य है वो है कि मेरा जो छोटा भाई जो आईटी सेक्टर में काम करता है, उन्होंने एक 3 BHK फ्लैट फैम विले फेज 3 हिंजवड़ी एरिया में लिया है। वो उसका जो प्राइस है वो 1 करोड़ अबव का है। तो वही 1 करोड़ अबव का जो प्राइस वाला जो 3 BHK फ्लैट है वो किस प्रकार से है वो मैं थोड़ा सा देखने जा रहा हूँ और आपको भी मैं दिखाने वाला हूँ। तो आप मेरे इस ब्लॉग में जो भाई कंटिन्यू बने रहिए। वो अभी मोसी रोड से थोड़ा शॉर्टकट एरिया टाटा मोटर होते हुए हम थोड़ा निकल रहे हैं, ये देख सकते हैं। तो रास्ता एकदम साफ सुथरा है, क्योंकि पूना के जो रास्ते हैं बहुत ही अच्छे रास्ते मुझे लगते हैं। और यहाँ एक ट्रैफिक सिग्नल पे हम थोड़ा सा रुके हुए हैं और यहाँ जो तृतीयपंथी लोग हैं वो अपना काम कर रहे हैं, तो उन्हीं को मैं थोड़ा सा फिल्मा रहा हूँ, क्योंकि इनका दिया हुआ आशीर्वाद कभी खाली नहीं जाता है, ऐसा लोग मानते हैं। तो हमने भी उसको थोड़ा सा दान धर्म किया और आगे हम हिंजवड़ी फेज 3 के लिए निकल गए हैं। तो उस फ्लैट के बारे में मैं थोड़ा आपको बताना चाहूँगा कि ये फ्लैट जो है फेज 3 में फैम विले करके एक नई बिल्डिंग सेटअप हो रही है। तो उसी के अंदर ये फ्लैट इनको करीबन 2 साल के बाद मिलने वाला है, लेकिन उन्होंने यहाँ बुक किया है और इनके इंस्टॉलमेंट भी मेरे भाई के अभी इसके चालू हो गए हैं। तो वो उनका जो ये ड्रीम फ्लैट है वो किस प्रकार से रहेगा वो मुझे दिखाने वाला है। और थोड़ी देर में जो है इनका जो ड्रीम होम है 3 BHK वाला, ये पूरा का पूरा मैं खुद भी देखूंगा और आपको भी दिखाने वाला हूँ। तो आप मेरे इस ब्लॉग में कंटिन्यू बने रहिए। बहुत ही अच्छा ये फ्लैट है और ये फ्लैट किस प्रकार से रहेगा ये भी मैं आपको पूरा का पूरा यहाँ दिखाने वाला हूँ। तो चलिए अभी फ्लैट को हम देखते हैं, आप कंटिन्यू बने रहिए। जी है, ऐसा एंट्रेंस है 4 बाय 4x3 to 4x6 लॉबी आहे. आपले लॉर्ड बुद्धाची मोठा स्टॅच्यू लावून आपण इथं वॉटरफ्लो कॉल करू शकतो. हे काय फीट 3 इंच. अच्छा, हे लॉबी झाली लॉबी आणि हे हॉल झाला. हा बघ हा हॉल. बापरे, हा डायनिंग आहे ना, खूप छान आहे यार. हा 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 डायनिंग आणि हॉल, छान गॅलरी आहे. हे तुला एकदम फुल फर्निश देतील का? हे फुल फर्निश देतील का? फुल फर्निश आहे, आपल्याला फर्निचर करायला लागतं. तेच तर म्हटलं, म्हणजे हे समजा शॅम्पलसाठी दाखवलं, म्हणजे असं फर्निश करू शकता तुम्ही. आणि हा 3 BHK फ्लॅट जो आहे किती 1071 स्क्वेअर फूटचा आहे. इथं छोटीशी, इथं मोठी पण TV लावू शकतो समजा, है ना. वाह, किचन, डायनिंग हे बघ ना. शूट घेतो ना, थांबणार. डायनिंग आहे
5x3 × 7 10. खूप छान आहे. आपण असं लावणार. हां आपण असं लावणार. हां तर गॅलरीज आहे ना. हॉलची इथून व्ह्यू दिशील खतरनाक. या मधनं आपल्याला ते डोंगर दिसणार. असंच furniture बसायसाठी करणार आहे आम्ही. 11x5ची हे खूप मोठी दिली रे गॅलरी हो. है ना. ही हॉलला अटॅच. इथं आपल्याला एक अशी स्वीट पण लावता येते. हां इथून मस्त पडिया गॅलरी. सीट आउट म्हणतात त्याला. सिट आउट म्हणजे Sit out. गॅलरी. छान आहे हे. खूप छान. नाही इकडून शूट घेऊ दे. खूप बढिया आहे. हा हॉल आहे ना. शूट पण म्हणजे हा एरिया जो हा किती बाय हा दिला नाही का यांनी. नाही हा दिला आहे ना 11x18 लिव्हिंगचा. म्हणजे इथून एवढा आहे. डायनिंग एरिया वेगळा. लिव्हिंग 11x18चा दिला आहे. लिव्हिंग मोठा आहे ना. नाही हे दाखवासाठी किती बढिया खत दिलं यार यांनी. हां दाखवण्यासाठी नाही असंच भेटणार आहे आपल्याला हा फर्निचर. पण सॅम्पल दाखवायसाठी. असंच बनवतात ना फर्निचर. आणि याच्यामध्ये तुला हे पण भेटीन का मग सिलिंग. हा सिलिंग नाही हे सगळं आपल्याला बनवावं लागेल ना. ते फक्त खाली फ्लॅट. अच्छा खाली फ्लॅट देतील. असं डेकोरेटिव्ह करू शकतो. जसं मी आपलं कसं केलं बुंगूचा कसं आहे माझा कसं आहे. हो समजलं ना. तसं हे बेडरूममध्ये चाल. हे बेडरूम आहे ना. किचन किचनमध्ये किचन दिखा देते. इथे असं एक नॉर्मल टेबल पण बनवू शकतो आपण. त्याला आपल्याला शूट घेता येत नाही जसं इथं तसं. किचनला असंच असणार आहे. असे किचनची साईज आहे 9x8. बरोबर आपल्याला खूप छान आहे किचन. आणि हे बघ इथं वेगळा एरिया. हा ड्राय एरिया. इथं आपण भांडे घासू शकतो मोठे. हा वॉशिंग मशीन किचन किचनमध्येच किंवा म्हणजे भाडे गिडे धुवू शकतो समजा. आणि 2 सिंक दिले आहे. विशेष म्हणजे हे 2 सिंक्स दिले आहे. भाजी वगैरे धुण्यासाठी. 2 सिंक्स दिले आहे ना. एक इकडे एक सिंक एक इकडे सिंक. आणि किचन हे मॉडिफाईड आहे ना किचन. मॉडिफाईड किचन. हां मॉड्युलर किचन आहे ना. मॉड्युलर किचन हे काय म्हणजे हे मशीन किचन ठेवू शकतो. चिमणी. अच्छा धुवा वगैरे जाण्यासाठी. आणि हे स्पेस आहे ना नळाचा. किचनची साईज आहे याला काय म्हणतात ड्राय टेरेस. 3 फूट 6 इंच × 8. 3x8. खूप छान आहे. खूप छान आहे. बेडरूम गेस्ट रूम. अच्छा नाही गेस्ट रूम. आता तू कधी आला तर तुला ही रूम भेटेल. हे तू लक्षात घेऊन ठेव तुला ही रूम भेटेल राहायला. असं का. माधुरी म्हणाला का नाही आतून गेलो तर इथं अमोलच्या घरी अशी रूम आपल्याला भेटीन राहायला. हां ही रूम तुमची असेल. ही रूम तुम्हाला सेपरेट भेटेल. 11x13 खूप मोठी आहे 13ची रूम है ना. बेडरूम 3 11x13ची. पहिला विंडो पण आहे. खोलवर आहे ते मस्त छान दिसतं. हे खोल किती मोठी विंडो बोलली. खूप छान आहे विंडो. याच्यापेक्षा अजून मोठी रूम आहे. खूपच छान आहे. सेम टू सेम. तुला असं फर्निचर करायला अजून 5-6 लाख रुपये लागतील. जास्त लागतील. 20 लाख रुपये. 20 लाख रुपये. हां अरे बापरे. कपाटसाठी जागा खूप छान आहे. चांगल्या कोपऱ्यातून घेतो. कोपऱ्यातून खूप छान आहे ते. खोल कपाट खोल ना. खूप छान आहे. इकडलं खोलते ना. खूप छान आहे. आणि वॉशरूम पण दिली आहे. वॉशरूम अटॅच दिली आहे बेडरूमला. तू जर हा इथं आला एखाद्या दिवस आमच्याकडे तुला तिकडले वॉशरूम जायची गरज नाही. सेपरेट आहे. प्रायव्हसी टेन्शनच नाही. अरे खतरनाक. वाटणारच नाही की आपण बाबा की कसं काय खाली झोपायचं का कुठंच नाही वाटणार आहे. किती छान दिलं. वॉशरूमचा एरिया बढिया दिला. किती आहे वॉशरूम 3 7x6 × 4x6. वेस्टर्न टॉयलेट खतरनाक. हे असंच भेटणार पाणी हे ते ना. खूप छान आहे. हां गेस्ट रूम आहे. हां ही तुझी रूम. अच्छा गेस्ट रूम. बहुत बढ़िया. चला हॉलमधून
चला चिल्ड्रन्स रूम्स बघू है ना. बहुत बढ़िया. अच्छा ये चिल्ड्रन रूम्स इकडे हे चिकूचे रूम आहे. अरे ठीक आहे ना. हा चिकूचा स्टडी टेबल. स्टडी टेबल. हा स्टडी टेबल चिकूचा. अच्छा. त्याचा बेड. त्याची स्टडी रूम तर एकदम बढ़िया होईल है ना. उघड उघड उघड. खूप छान. खूप छान. बस पण बढ़िया. लाइटिंग मस्त केली आहे. आणि ही पण बेडरूम म्हणजे छोटी नाही बाबा. हे आमच्या कृष्णश्रीच्या बेडरूम एवढी बेडरूम आहे. मग किती आहे. 10 बाय 12ची बेडरूम्स आहे ना. हो. आता बरोबर आहे. बेडरूम्स 2 10 बाय 12ची. कपाटला पण एवढी जागा आहे. कपाट पण दिलेलं आहे ना. आणि त्या आरशामुळे असं वाटते डबल डबल कपाट आहे का. हां कपाट खोल बरं. नाही खोलते ना. असं थोडं आहे. बघ किती सामान ठेवता येते व्यवस्थित या बेडरूममध्ये. हां काहीच नाही. जेव्हा तू माझा फ्लॅट बघशील ना याच्यापेक्षा भारी असणार आहे इंटेरियर. हां छान. टेबल स्टडी टेबल. इथं फोन घेऊन ठेवता येईल समजा है ना. स्टडी टेबल आहे. त्याचे पुस्तकं वगैरे राहतील. हे असं आहे ना. काही ठेवता येईल त्याच्यात. खूप छान. एक प्रकाश ड्रीम हाऊस आहे बाबा. छान. हे दुसरी बेडरूम. तिसरी. अच्छा कॉमन वॉशरूम सगळ्यांना किचन पासून. याची साईज कॉमन वॉशरूमची साईज आहे 7 बाय 6 × 4 बाय 6. छान आहे. बढ़िया. शेवटी उरायला ना चांगलं. फॉर एक्झाम्पल याचं की एक त्या वॉशरूम मध्ये गेलं कोणाला इमर्जन्सी जायचं नसला इकडे जाऊ शकते. आणि हे म्हणजे हे जे आहे संडासचं आपलं इंडियन संडास नाही गेला आहे. ही मास्टर बेडरूम. हो हे एकदम जबरदस्त मास्टर बेडरूम आहे रे बाबा. हे मास्टर बेडरूमचे आहे ना. हे मिस्टर अँड मिसेस मनोहरची. जबरदस्त जबरदस्त आहे मास्टर बेडरूम आहे. म्हणजे राजा महाराजाची आम्ही इकडून शूट घेतो. हे मास्टर बेडरूम आहे भाई. उघड. थांब उघडू नको. शिवटी उरायला चांगला है ना. उघडल्यान काय होते माहिती आहे का. कॅमेऱ्याची क्लॅरिटी होऊन जाते. माझ्याकडे आयफोन होता ना. माझ्याच्यात केलं असतं दिला असतं तुला. आयफोन का जाऊ दे ना. ते याच्यातून घ्या. आणि त्याच्यात एवढा टाईम नाही आपल्याला. काय कर माहिती आहे का. एक आयफोन घेऊन टाक. घ्यायला एवढा पैसा नाही ना तुझ्या अर्गा. आयफोन आता मग इन्स्टॉलमेंटवर घ्या. असं का. मला इन्स्टॉलमेंटवर घ्यायचा. एक मिनिट. बढिया. याची साईजची शो. बेडरूम 1 मास्टर 11 बाय 14. एडिट करावं लागेल ना बरोबर. हे सीट आउट 11 बाय 36. बघ बरं 2 बाल्कनी दिल्या ना. यार खतरनाक घेतला. खतरनाक मस्त बढ़िया है ना. हे बघा याच्यात मी पण दिसतो शूटमध्ये. मास्टर बेडरूम आहे. बसतो ना. मस्त आहे यार है ना. किचन चांगला. वॉशरूम साईज आहे मास्टर 8 बाय 6 × 4 बाय. हे जरा कॅमेरा. ही सर्वात मोठी वॉशरूम आहे. खूप छान आहे. मोठं पण झालं आहे. त्यांनी कसं केलं नाही. असं ठेवला 4 सीट.
येतं येतं इथून चांगलं येतं. तुला टेकडा दिसतील. हो किती म्हणजे छान व्ह्यू. पावसाळ्यात तर खूप चांगलं असतं. लावू शकतो समजा तू काही. हो पुरं शॅम्पल आहे यार. आणि तुझी बिल्डिंग कोणती आहे म्हटलं ती दिशाकड नंबरची A1 टॉवरमध्ये ही वाली बिल्डिंग तुझी रे 2 नंबरची. ही एकच ना A1 म्हणजे पूर्ण एकच आहे बिल्डिंग. ही 1 2 3 4 आणि 5 बिल्डिंग आहे. अच्छा खतरनाक. जसं त्या याच्यात दाखवलं तसंच आहे यार हे शॅम्पल. त्या पॉम्पलेटमध्ये जे दाखवलं ना बुक्समध्ये. नंतर तू ते डेव्हलप होते नाही असंच कर. आता हे जे प्लॅन्स आहेत ना हे इंडियन प्लॅन्स नाही. याच्यात स्विमिंग पूल बी दाखवला आहे ते काय ते वरती आहे ना. जो माणूस उभा आहे का बघ तो स्विमिंग पूल आहे. तो माणूस उभा आहे 8व्या फ्लोअरवर. त्या बाल्कनीमध्ये आपल्याला स्विमिंग पूल दिसेल आणि या साईडची टेकडी दिसेल. तुझा फ्लॅट कोणता आहे याच्यातला? 8व्या फ्लोअरवर हे या बिल्डिंग मध्ये. इकडल्या का इकडल्या? इकडल्या 8व्या फ्लोअर. एकच आहे बिल्डिंग ही आणि ही एकच आहे. हा तर म्हणतात लिफ्ट असेल ना ही जी दिसते लंबी ती लिफ्ट आहे ना. इकडल्या साईडला या साईडला इकडे या साईड म्हणजे फ्रंट मध्ये आहे तुझा का मागच्या साईड नाही? फ्रंट मध्येच आहे. जिथून आपण उभा आहे ना आपल्याला गॅलरी दिसत आहे ना ते म्हणजे ही जी टेकडी आहे ना टेकडीला फेसिंग आहे. हे जे खाली एरिया दिसतो ना हा ग्रीन हा टेकडी आहे. हा टेकडीवाला एरिया आहे ग्रीनवाला. आणि इकडे ग्राउंड पण नाही आहे. हा एम्युनिटी स्पेस खूप छान दिलं आहे. अरे वॉक करायला किती बढिया आहे यार. वॉक करायसाठी आणि पुऱ्या बिल्डिंगचा वॉक करू शकतो. पहिले 3 मजली ना पार्किंगच आहे. पुऱ्या बिल्डिंगचा वॉक करू शकतो ना. जर आलं ना जेव्हा तू बघशील 3 वर्षांनी असं वाटेल कुठे जायची गरज नाही. खतरनाक आहे ना. बॅक सीन आहे बिल्डिंगचा. आणि हे मला वाटते फ्लॅटची हे दिली आहे त्यांनी सॅम्पल दिलं आहे. अरे बापरे TV बी लावली आहे यार यांनी सॅम्पलमध्ये. हे कोणतं आहे? 2 BHK आहे. 792 स्क्वेअर फूट असा राहील. 2 BHK 792 स्क्वेअर फूट आपला हा आहे. 2 BHK इथं समजते ना. 2 BHK बढिया आहे यार. लिव्हिंग रूम्स 10x6 किचन. आपला बघा हा तुझा आहे 3 BHK. 3 BHK तो खतरनाक आहे ना. काय करता खाली बघला जी मजा याच्यात येईल ना राहण्याची ते कुठंच नाही येणार 3 BHKची है ना. माझ्यावर असं कॅमेऱ्यात असं वाटतंय की हे ओरिजिनल वरून शूट घेतलेलं आहे का. हां आहे काय दिसलं का तुला त्या लेआउट नुसार अशी नशी. हां तिकडे जो बुलडोजर नाही का त्या शेवटचं तिथं माझी A1 बिल्डिंग होणार आहे. कोणतं? ते शेवट अच्छा शेवटचं. आणि ते ग्रीन व्यू तो टेकडी दिसेल तुला. टेकडी दिसेल मला बघ गॅलरी मधनं. आणि जिथे ट्रक थांबला बघ तिथे खाली तिथं स्विमिंग पूल असणार.